हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण सामना तो आपल्या भेटीला आलाय. दोन बॅटर जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अर्शद मेमन होंडो सिक्सर किंग टेनिस बॉल क्रिकेटचा आणि नुकताच टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं एक शतक त्यानं कंप्लीट केलंय. शॉट ऑफ लेन त्यावर केलाय पुल आणि बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर गुल. अर्शद मेमन होंडोचा ब्रँडेड तडाखा षटकार. लाजवाब फटका इथे होंडोच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटरचं एक स्वप्न आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एक शतक मी झळकावावं आणि होंडोनं ते शतक नुकताच राजस्थान इथे जी स्पर्धा झाली त्या राजस्थानच्या स्पर्धेमध्ये ते शतक त्यानं झळकावलं. होंडो स्ट्रायकर एंडकडे आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा वळवलंय बॉलला. तिथे मिड विकेट घेतला गेलाय. एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. एका बाजूने छत्रपती गोरे संघ जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात साईराज कुडूस. नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम साईराज कुडूस त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती गोरे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. मात्र बॅटन बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर योग्य त्याचं कनेक्शन नाही आहे. 4 चेंडूचा खेळ तर नंतर धावसंख्या 7. चार चेंडू नंतर 7 धावा आहेत. स्ट्रायकर एंडकडे सौरभ सवर तो आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती गोरे अगदी चांगला खेळाडूंचा संच आहे. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न एक सिंगल करता खेळला आणि एक सिंगल दाफलकावर जोडले जाईल ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. षटक क्रमांक 1चा खेळ तो सध्या सुरू आहे. या सीझनमध्ये गोरे संघानेही खूप चांगला परफॉर्म दाखवलाय. बलाढ्य महाशक्ती त्यांनी पराभूत केल्यात. तो गोऱ्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये साईराज कुडूसच्या विपक्षामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतो. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. एक षटकार होंडोच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. तर नंतर 9 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली आहे. एक चांगली लढत, एक बिग फाईट. आज जर आपण पाहिलं तर अर्शद मेमन होंडो आणि योगेश चौधरी असे 2 खेळाडू जे लेजंड या टीममध्ये पाहायला मिळतात. बाकी सर्व युवा खेळाडूंचा संच जो होंडो घेऊन इथपर्यंत आलाय आणि तो या स्पर्धेमध्ये खेळण्याकरता सज्ज झालाय. 9 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन होत आहे. थोडंसं डिस्कशन ते आपल्याला पाहायला मिळालंय. कारण विचार विनिमय होणं ते खूप गरजेचं आहे. एकमेकांचे जे सल्ला मसलत आहे ते क्रिकेटमध्ये करणं गरजेचं असतं आणि ती केली. त्यानंतर अक्षय त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली. अक्षयच्या समोर होंडो जो स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. होंडो आणि अक्षय या दोघांमधला हा खेळ. खूप सारे प्रेक्षक होंडो जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्याकरता उपस्थित राहतात आणि इथे आज इन ॲक्शन होंडोला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय. पावलांचा माप चुकलंय त्यामुळे पुन्हा एकदा माघारी आलाय. नव्यानं तो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने केला जाणार आहे. स्ट्रायकर एंडकडे होंडो आहे. विपक्षामध्ये अक्षय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. पाठवलंय त्याला दूर सीमारेषा पार. एक दर्जेदार क्वालिटी हिट ती मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे होंडोनं. षटकार. आणि त्यानंतर हा बॉल उंच हवेतनं सीमारेषेच्या पलीकडे दूर फेकून दिला आणि त्यामुळे 6 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 15 या आकड्यावर. चांगली सुरुवात इथे वैयक्तिक डावाची आपल्याला पाहायला मिळते. कारण
2 षटकार आतापर्यंत खेळलेत. 5 बॉल फेस करत असताना 14 वर बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होंडो तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला उडवलंय ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार हिट, षटकार. थँक्यू. होंडो यांचं जे हे गीत आपण सध्या डीजेच्या माध्यमातून ऐकताय. यावेळेस सलग तिसऱ्यांदा वा वा लाजवाब. आज संध्याकाळी होंडोच्या फॅन्सच्या स्टेटसवर हा फटका तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एवढा लाजवाब फटका आज होंडोनं मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार 6. आज चॅम्पियन्स ट्रॉफी गांद्रेच्या मैदानात होंडोनं जो फटका खेळला होता ना, अगदी त्याची पुनरावृत्ती. तो थोडासा बसून खेळला होता, हा थोडासा उभ्यानं खेळलाय. अगदी जबरदस्त फटके ते होंडोकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, तिथे खराब फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 28 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो पूर्ण झाला. या 4 चेंडू नंतर 28 रन्स या धावफलकावर लागत आहेत. यावेळेस मात्र सौरभ सवर ज्या गुरुच्या तालमीत तो तयार झालाय ना, त्या गुरुच्या जोडीला बॅटिंग करतोय आणि होंडोच्या साथीनं बॅटिंग करत असताना अगदी लाजवाब काबिले तारीफ फटका तिथे सौरभ सवरच्या बॅटमधनं आलाय. षटकार. प्रेक्षक झेल सोडून आपण 500 रुपयाचं नुकसान केलंय. संदीप पाटील SP यांच्या माध्यमातून 500चे कॅश प्राइज आहे. जोएब पटेल यांच्या माध्यमातून साईराज कुडूस संघाकरता शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद जोएब. या स्पर्धेकरताही शुभेच्छा आल्यात. पुढचा बॉल. यावेळेस प्री माइंडेड फटका होता. तिथे ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल वळवून खेळायचा हे डोक्यात तयार होतं. प्रत्यक्षात उतरवताना तिथे चुकी झाली. षटकाची उद्घोषणा झाली. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 षटकार ते होंडोच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 34 धावा. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय आणि तिथे फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. मला वाटतं एका प्रेक्षकाने तिथे झेल घेतला. या आपल्याकरता सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट आणि सन्माननीय संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज ते दिलं जाईल. खुश असेल हा प्रेक्षक. होंडोला धन्यवाद सुद्धा बोलत असेल, कारण त्याचा बॉल जो हवेमध्ये होता तो त्यानं कॅच केला आणि षटकारामध्ये परावर्तित झालेल्या बॉलवर पारितोषिक मिळवलंय. मात्र यावेळेस बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. होंडोच्या बॅटमधनं आणखी एक दमदार हिट. बॉल सीमा रेषा पार. षटकार. जाबीर शेख का जाबीर मेमन यांच्याकडनं
होंडोच्या या इनिंग करता शुभेच्छा येतात आणि सलग 3 षटकार त्यांनी मारले, त्याबद्दल एक सनग्लास त्यांना पारितोषिक म्हणून आली आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर होता. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू आला. एकंदर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 46. 46 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस पुण्याचा एकदा बॉलला उडवलाय. उंची खूप गाठली आहे. लांबी किती असेल, क्षेत्ररक्षक करतोय चुकी. रन तिथे होंडोकडनं घेतली गेलेली नाहीये. एक निर्धाव बॉल येईल. 4 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 46 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल वाईड. +4 बाईज, टोटल 5. पंचवटी एक्सप्रेस ती सुसाट वेगानं धावताना पाहायला मिळाली आहे. या 5च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 51, 51 धावा. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रसाद आतापर्यंत 2 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये आले. तोच प्रसाद आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे आउटसाइड दी ऑफस्टंप होता. फ्रंट फूट थोडासा बाहेर काढला होता, त्यामुळे जी अपील आहे ती ग्राह्य धरली गेली नाही. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ. तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 51 या आकड्यावर स्थिर आहे. तिसरं षटक ते सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र बॉलला अगदी दर्जेदार पद्धतीने खेळलंय. 9 + 6 टोटल 7 धावा या षटकारानं धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता धावसंख्या अगदीच वाईच्या वेगाने पुढे सरकतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 58, 58 धावा. अगदी 14 चेंडूत 45 या धावसंख्येवर होंडो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉल सीमारेषा पार. अर्धशतक, 50 धावा. हर्षद मेमन होंडो याच्या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. एकदा आपली बॅट होंडो दाखवायची आहे. 50 धावा होंडोच्या बॅट मधनं. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ कभी नहीं रखते. आणि त्यातीलच एक खेळाडू, नाव त्याचं हर्षद मेमन, होंडो, त्याच्या बॅटमधनं आल्यात 50 धावा. अर्धशतक कंप्लीट केलं. या 50 बरोबर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 64, 64 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. सिक्सर किंग असं म्हटलं जातं आणि का म्हटलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आज मैदानाच्या आतनं प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर होंडोनं तब्बल 8 षटकार या डावामध्ये खेळलेत. म्हणजे ज्या रन्स आहेत त्यापैकी 48 धावा होंडोनं षटकारांच्या मदतीनं पूर्ण केल्यात. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन होता. तिथे सौरभ सवर तो आता बॉलला उडवतोय आणि पाठवून देते लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. सौरभ सवरच्या बॅटमधनं इथे षटकार आलाय 6. मध्ये पाहताय पहिल्या बॉलवर इथे सौरभनं षटकार खेळलाय. त्यामुळे धावसंख्या 68.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. सिक्स्टी 68 ही धावसंख्या धाफलकावर आहे. इथे मॅन्युअल स्कोरिंग मध्ये 2 रन कमी काउंट केल्या. 70 आहे, 70 धावा आहेत. 2 रन मॅन्युअल स्कोरिंग मध्ये कमी काउंट आहेत, डिजिटल स्कोरिंग मध्ये काउंट आहेत. 70 धावा आहेत. सज्ज होते गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज. यावेळी सौरभ सवर पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा वापर करतोय. बॉलला तिथे स्क्वेअर लेग मध्ये खेळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षकानं उचललं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 71 71 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. काय बॅटिंग केली आज होंडोनं, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. अगदी प्रत्येक प्रेक्षक आज होंडोची फलंदाजी पाहून खुश असणार आहे. शॉट सिलेक्शन लाजवाब, फटके बेमिसाल. पुढचा बॉल फिरवलेला बॉल खूप जास्त टर्न प्राप्त करतोय, त्यामुळे पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते एकंदर 72. 72 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला जास्त उंची प्राप्त झाली आहे, लांबी तेवढीशी नाही आणि आता मात्र चुकी नाही. होंडोला माघारी परतावं लागेल. अगदी लाजवाब इनिंग होंडोकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. होंडोची ही दर्जेदार इनिंग जर आवडली असेल तर एकदा होंडो करता टाळ्या बनतात. त्या मी विनंती करेन प्रेक्षकांना की एकदा या बहरदार इनिंग करता होंडो करता टाळ्या वाजल्या पाहिजेत. स्पेशल शुभेच्छा आल्यात होंडो करता. फैजान मेमन यांच्याकडनं या अर्धशतकाकरता शुभेच्छा आल्यात आणि एक खास मेसेज दिलाय त्यांनी होंडो करता की 33 इंच आणि 35 इंचामध्ये फक्त 2च इंचाचा फरक असताना होंडोही हसत चाललेत. अगदी दर्जेदार इनिंग होंडोकडनं आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 72 धावा या राफलकावर आहेत. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता साहिल, ज्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेले. चांगला बॉल आहे. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आहे. जोपर्यंत होंडो मैदानाच्या आतमध्ये होता धावसंख्येचा पाऊस पडत होता. गरमीमध्ये पाऊस पडण्याची स्थिती निर्माण केली होती होंडोनं. ज्या पद्धतीनं तो फटके खेळत होता, लाजवाब स्ट्रोक ते त्याच्या वतीने येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल यावेळेस फिरवलं, चकवलं, तिथे फलंदाजाला शांत ठेवलं, विकेटच्या मागे नेलं. थोडासा खाली सुद्धा राहिला होता बॉल. आता गोरेकरांना संधी आहे धावसंख्येला राखण्याची, रोखण्याची आणि ते काम सध्या छत्रपती गोरे संघाच्या गोलंदाजाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. सौरभ जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी चांगलं षटक, या डावातलं एक किफायती षटक ते आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळतंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका, तो बिहाइंड द विकेट खेळलाय. गोलंदाजानं अगदी चांगली गोलंदाजी या संपूर्ण ओव्हरमध्ये केली आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळू दिलेला नाही आणि त्याचंच कारण जर आपण पाहिलं तर इथे रनआउटची विकेट ती येत असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4चा खेळ तो इथे समाप्तीला आला. या 4 ओव्हर नंतर डाफलकावर 73 धावा ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक लेजंड खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये येतोय, योगेश चौधरी काका. चला सेकंड राऊंड करता लॉट्स टाकले जात आहेत. विजयी संघाचे जे कर्णधार आहेत आपण लगेचच धनेश साने यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सर्व विजयी संघाचे कर्णधार, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर लगेचच लॉट्स टाकण्याकरता आपल्याला धनेश साने यांच्याशी संपर्क साधायचा आहे. शेखर आलाय स्लॉग ओव्हर करता, अंतिम षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने इथे शेखरच्या वतीने गोलंदाजी करतोय, कारण रोखावं लागेल त्याला, पर्याय नाही आहे दुसरा त्याच्याकडे.
शिखर समोर स्ट्रायकर एंडकडे सौरभ सवर उभा आहे. आतापर्यंत सौरभची इनिंग तीही भरदार राहिली आहे. 2 षटकार त्यानं मैदानाच्या आतनं खेचलेत जरूर. यावेळेस मात्र बॅटच्या उलट्या भागाला लागलाय आणि माघारी परतावं लागलंय. फलंदाज सौरभ सवर त्याच्या पारीचा अंत झालाय. एक मोठी विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज शेखरला प्राप्त झाली आहे. सौरभ बाद. जाबीर मेमन यांच्याकडनं होंडो याच्या या अर्धशतकाकरता एक सनग्लास जो पारितोषिक म्हणून येतोय. धन्यवाद जाबीर मेमन. शेखर जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. पहिल्याच बॉलवर एक मोठी सफलता ती त्यांना मिळाली आहे. सौरभ सवर ज्याला माघारी परतवलंय त्याच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक जो फलंदाजी करण्याकरता आलाय. विनायकला इथे नायक म्हणून काम करावं लागेल कारण स्लॉग ओव्हरमध्ये चांगल्या रन्स दाफलकावर येणं चे प्रत्येक टीमला अपेक्षित असतं आणि सध्या जर आपण पाहिलं तर 73 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. येणारे 5 बॉल काय इथे गोरे संघ त्यांच्या टीमला रिलीफ मिळवून देईल. यावेळेस मात्र हा बॉल विनायकनं आल्या आल्या उडवलाय आणि फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. दमदार स्ट्रॉंग हिट षटकार. पाहायला मिळाली. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचंय. बॉल थोडासा खाली राहिला. जोपर्यंत चेंडूला वेचलं जाईल 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाते. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचती येते 80 आकड्यावर. 80 ऑन बोर्ड. 80 धावा दाफलकावर आहेत. शेवटचं षटक 3 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी आहे. छत्रपती गोरे आणि साईराज कुडूस या 2 टीम मधला संघर्ष. योगेश चौधरी काका स्ट्रायकर एंडकडे. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अगदी वळवलं होतं. चेंडूवर थोडेसे फिंगर रोल केले होते. त्याचा फायदा मिळाला फलंदाजाला. बीट करताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 80 आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डाव्यास्तीवर राहिलाय त्यामुळे पंच ते आमच्याशी जोडले गेले. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येने 81 रन्स सुस्थिती आहे. साईराज कुडूस पूर्वार्धाचा खेळ अगदी आपल्या नावावर केलाय. अर्षद मेमन होंडोचं अर्धशतक ते आज प्रेक्षकांना पाहायला मिळालंय. ला जवाब इनिंग त्यांना आज मैदानाच्या आतनं पेशकश केली. यावेळेस मात्र वेट केला. पॉज घेतलाय आणि त्यानंतर हा फटका तो सजावला गेलाय. बॉल सीमारेषा पार. योगेश चौधरी काकाच्या बॅटमधनं इथे चौकार आलाय. 4 ऑफस्टॉपच्या बाहेर जागा होती आणि चेंडूला योग्य ती जागा दाखवणं ते गरजेचं होतं आणि चेंडूला योग्य ती जागा तिथे योगेश चौधरी काकाच्या वतीनं दाखवली गेली. अगदी वेट करत असताना हा फटका तो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 85 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळाचा. इथे चांगला चेंडू आहे. वळवलं टर्न केला. त्यानंतर चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली होती. बाउन्स बरोबर चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर 5 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि या 5 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 85 धावा विजयाकरता 86 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 86 धावसंख्येला कशा पद्धतीने दाफलकावर जोडलं जाईल उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. हा उत्तरार्धाचा खेळ कसा रंगेल ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी प्रमोद शेडगे जे आपल्यासोबत जोडले जातील. मात्र त्याआधी आपण लॉर्ड्सकडे जाणार आहोत. धनेश साने जिथे आहेत तिथे लॉर्ड्स टाकले जात आहेत. सर्व विजयी संघाचे कर्णधार ऑलरेडी आपल्याला पुकार देऊन झाला. आता लॉर्ड्स टाकले जात आहेत. त्यानंतर कोणाचीही सबब ती ऐकली जाणार नाही. सचिन पष्टे आहेत त्यांच्या समवेत इथे लॉर्ड्स टाकले जात आहेत. गुड्डू 11 वसुरी संघाला बाय मिळते.
यातील विजयी संघ आणि नाणे अशी दुसरी मॅच असेल आणि पहिली मॅच असेल गौरापूर आणि आर पी लायन्स वाडा. कॅप्टन या आर पी लायन्स वाडा आणि श्रीराम गौरापूर दोन्ही कॅप्टन लगेचच टॉस करण्याकरता संपर्क साधायचा. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने या विभागाचा आवाज. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा आपल्याला पाहायला मिळाला. अर्षद मेमन उर्फ होंडो. खऱ्या अर्थानं वाडाच्या क्रिकेट इतिहासात काही नाव फक्त खेळाडू म्हणून नाही तर ओळख म्हणून कोरली जातात. अर्षद मेमन हे त्यातलं सगळ्यात ठळक नाव आपल्याला पाहायला मिळतं. जुन्या काळातला होंडो क्रिकेटर. स्टाईल, स्वॅग आणि शिस्त यांचा परफेक्ट मिलाप म्हणजेच अर्षद मेमन उर्फ होंडोला आपण पाहत आहेत. हँडसम व्यक्तिमत्व आणि हँडसम त्याचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर मात्र टीट फॉर टॅट दर्शवणारा हा षटकार पाहायला मिळतो आमच्या समालोचन कक्षेच्या छतावर. हम भी किसी से कम नहीं असा दर्शवणारा हा कणखर षटकार पाहायला मिळतो. 6 धावा. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. 6. पहिल्याच बॉलवर मात्र जबरदस्त सौरभच्या बॅटमधून सौरभ आणि गौरव अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आणि रोशनच्या पहिल्याच बॉलवर कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकंदरीत टोटल आपण पाहिले तर विजयासाठी 86 रनचं टार्गेट साईराज कुडूस या टीमने समोर ठेवलंय. श्री छत्रपती गोरे या टीम समोर आपण पाहतायत जिल्हा प्रमुख चषक 2026 शिवकृपा मित्रमंडळ गातेसकुद व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळतोय. परंतु इथून जर आपण पाहिलं तर कोणती धाव येणार नाहीये. ॲज अ विकेट किपर म्हणून गेली कित्येक वर्ष रोल अदा करताना सातत्याने पाहायला मिळतो अर्षद मेमन उर्फ होंडो. अजूनही त्याची चपळता अप्रतिम पाहायला मिळते. त्याचं क्लास, त्याचं टायमिंग, त्याचं ज्ञान हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अफलातून. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळलाय. खराब फिल्डिंग. चुकीला माफी नाहीये. सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. चांगला फटका होता. ज्या पद्धतीने लयबद्ध झालाय फलंदाज. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल स्विच करण्याच्या नादामध्ये बीट झाला. तिसऱ्या बॉलवर अप्रतिम चौकार. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला होता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर येत आहेत. आता मात्र चुकी करणार नाहीये. पहिल्यांदा चुकी झाली. बाउंड्री सोडली होती परंतु आता मी कॅच सोडणार नाहीये. ग्रेट कॅच. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचाच प्रत्यय यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. सौरभला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट.
अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतायत. प्रेक्षक वर्ग सध्या खुश आहेत. ज्या पद्धतीने मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपल्यानंतर जसा हर्षद मेमन होंडो उतरला असेल आणि प्रेक्षकांनी फक्त एकच मनातून इच्छा प्रकट केली असेल की आता सिक्सर येणारच, आणि तेच झालं. एका प्रेक्षकाने सुद्धा मात्र झेल टिपला. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये प्रेक्षकांना खूप मोठी सुवर्ण संधी असते. तुम्ही जुचंद्रमध्ये आलात तर मोहनदादा पाटील आरकेदादा यांची स्पर्धा जी गाजली गेली आरके ट्रॉफी आणि द ग्रेट मराठा संस्थापक चषक, त्या एका झेलसाठी 8,000 रुपयाचं कॅश प्राईज लागलं होतं आणि 7 ते 8 प्रेक्षकांनी ती कमाई केली होती. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. एक नंतर मेल मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावा. 11 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर 86 धावांचं भलं मोठं लक्ष पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं गेलं होतं. सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. पंचांनी आतापर्यंत उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली. सर्वात जास्तीत जास्त हार्डवर्क पंचांचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरे असल्यानंतर सुद्धा आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी छापलेली असते. आयोजक बिगाभाई या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आपलं सहर्ष सुस्वागतम. आपलं स्वागत आहे. यावेळेला स्लॉक स्वीप गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर येत आहेत वेगाने. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 14 धावा. 86 धावांचा पाठलाग करताना सौरभने दमखम दाखवणारी षटकार चौकार ठोकले, परंतु जास्तीत जास्त वेळ मात्र तो इनिंगला बिल्ड करू शकला नाही आणि अखेरकार रोशनने त्याची विकेट मिळवली. चांगला झेल टिपला सर्कलमध्ये आणि त्यानंतर मात्र वनडाऊनला रोहितला धाडले गेले. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम मैदान आणि त्यामध्ये आज 10 संघांना प्राधान्य दिले गेले. 7 तारखेपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. ती परंपरा जोपासली जाते. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु ही स्पर्धा अव्याहतपणे आणि अविरतपणे प्रत्येक हृदयाच्या प्रेक्षकांच्या हृदयात जागा करून गेलेली आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर यावेळेला पहिलं पाहायला मिळाला. आता निखिल गोलंदाजी मार्कवर येतोय. अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन साईराज कुडू संघाचा खेळाडू हर्षद मेमन होंडो यावेळेला पाहायला मिळतो आणि यष्ट्यांवर बॉल आदळला. सरळ क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट, गॉन. षटक क्रमांक दुसरा आणि पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना अखेरकार विकेट मिळवली निखिलने क्लीन बोल्डच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता वृषालला पाहायला मिळतोय. वृषाल ऑन साईडला. वृषाल आल्या आल्या फ्लिक ऑफ द रिस्ट सरळ बॉलला फेकून दिला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. झेल टिपलाय की काय? जर झेल टिपला असेल तर 500 रुपये घ्यायला या, लाजू नका, कारण हे 500 रुपये कमवायला तुम्हाला पूर्णपणे मात्र 1 दिवस व्यतीत करावा लागतो. 1 ते 2 दिवस व्यतीत केल्यानंतर तुमच्याकडे 500 रुपये येतात. SP पाटील, संदीपदादा पाटील यांनी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज ठेवलं गेलंय फक्त प्रेक्षकांसाठी आणि ब्रँडेड टी शर्ट ते आपल्याला पाहायला मिळतं सावली क्रिएशन हरेशजी पालवी साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेला टप्पा पडल्यानंतर आउटसाईड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता का? वृषाल मात्र यावेळेला सांगतायत मला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल. व्हाईट बॉल येतोय. एक नंतर मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 रन. प्रेक्षक वर्ग खुश असेल सध्या तरी आपण पाहतायत. अनेक प्रेक्षक अजून 12 तारखेपर्यंत ही स्पर्धा आहे, म्हणजे बरेच प्रेक्षक वर्ग मात्र मानकरी ठरतील, बक्षिसांचे पात्र ठरतील आणि मालामाल होतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल तयार.
निखिल. ऑन साईडला खेळलं गेलंय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि चांगला ॲक्युरेट थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, एक्सपिरियन्स खेळाडू, भरपूर वर्षांचा ज्या खेळाडूकडे अनुभव आहे आणि तो जर संघामध्ये असेल ना तर त्याचा फायदा करून घ्या. फायदा म्हणजेच त्याचं मार्गदर्शन जरूर घ्या. काय चुका होतात, कसं खेळायचं आहे, कसं पुढे आपल्याला वावरायचं आहे, कशी रिस्पेक्ट करायची आहे, क्रिकेटचा सन्मान कसं करायचा, या सगळ्या गोष्टी शिकून घ्या. यावेळेला अचूक टप्प्यावर यावेळेला पाहायला मिळाला बॉल आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड. 86 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा 84 रनची आवश्यकता असेल, 64 धावांची आवश्यकता असेल. 22 धावा झालेत, 64 रन्स टू विन. निखिलचा हा बॉल आखूड टप्प्याचा होता, लेंथ खराब होती, लवकरात लवकर पिक केलं आणि 4 धावा टिक केल्या. चौकार, गुड शॉट, 4 रन. हाय मानाचा आयोजन गातेच गावाचा, शिव कृपा चषक हाय मानाचा आयोजन गातेच गावाचा. चांगला फटका ह्या वेळेला आपण पाहताय. 26 धावा झालेत. मानाचा चषक म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिले चौकारासाठी. गुड शॉट, बॅक टू बाउंड्रीज. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 56 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे अजूनपर्यंत. नाण्याच्या 2 बाजू असतात, क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच पाहिल्या जातात. आता झपाट्याने क्रिकेटची वाढ झाली, त्यामुळे क्रिकेटला ग्लॅमर आलंय, क्रिकेटला क्रेज आलाय आणि त्यामुळे आपण पाहू शकता आता खेळाडू मास्टर माइंड क्रिकेट खेळत असताना सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. वृषाल कॉन्फिडन्स दाखवतोय, आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतोय मी अजून हार मानलेली नाहीये, कारण ही मॅच अजून संपलेली नाहीये. सौरभ सवरला मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणलाय. सौरभ सवरला आपण पाहू शकतायत. अगदीच बोबेरे यांची स्पर्धा झाली, त्यामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली होती तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय वडवली ट्रॉफीमध्ये. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती, परंतु या संधीचं सोनं काही करू शकले नाहीत. 1 रन तर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 3रा आहे. 17 बॉल आणि विजयासाठी 55 रन हे सामन्याचं समीकरण. सामना कोणत्याही टीमच्या बाजूने झुकू शकतो, फक्त झुकवण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता हा बॉल. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मेल. चांगलं ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन आणि पैसा म्हणतो तू काहीतरी कर, मग मी तुझ्या जवळ येईन. आणि हेच केलंय त्या प्रेक्षकाने. प्रेक्षक अभिनंदन. चला टॉससाठी आपण यायचंय. जयश्री राम गौरापूर आणि अबीर 11 RP लायन्स वाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सामना 3 षटकांचा राहील. यानंतर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस लगेच करूया. वृषालच्या बॅटमधून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 33 रन्स. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. बॉल आहे 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 53. या 2 बॉल नंतर टॉस बॉक्सच्या दिशेने आपण वळणार आहोत. सौरभ सवरचा पुढील बॉल. चांगला बॉल होता, अप्रतिम. संपूर्ण खोलवर बॉल जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत आहेत.
विकेट टू विकेट लेंथ टू लेंथ गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. कारण एक माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राथ आणि सांगितलं जर तुमच्याकडे वेग नसेल, स्विंग नसेल, तर तुम्ही लाईन टू लाईन गोलंदाजी करा, विकेट टू विकेट गोलंदाजी करा, ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी करा, मग पहा फलंदाजाला तुम्ही कसं जखडवून ठेवता. कारण फक्त वेग असून चालत नाही, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे सुद्धा मात्र एक परिश्रम आणि ते कष्ट घ्यावे लागतात तुम्हाला. चेंज ऑफ पेस, क्रॉस बॅटचा वापर केला होता. एक रन तर मिळेल, मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, चांगली फिल्डिंग. एक रन येत असताना षटक क्रमांक या वेळेला आपण पाहिलं तर कंप्लीट झाले 3 आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शिवछत्रपती गोरे टीमची जाऊन पोहोचते 35. आता 12 बॉल आणि 51 रन. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत अक्षयजी पांडव. इथे कॉइन स्पिन केला जातोय. बिगाबाई यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन होतोय. जिल्हा प्रमुख आणि इथे जिल्हा प्रमुख आलाय. आरपी लायन्स संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हॅलो हॅलो, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू. पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. साधारण आतापर्यंत पाहिल्या किंवा होंडोची अर्धशतकी इनिंग आपण पाहिली आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल? 35च्या आसमध्ये रोखू आणि ते कंप्लीट करू आम्ही. काय म्हणशील? थोडासा खराब बॅड पॅच सुरू होता आरपी लायन्सचा, मात्र असं म्हणतात ना, एक चांगला विजय तुमचे जुने खराब दिवस पूर्ण पुसून काढतो. ज्या पद्धतीने लास्टच्या 2 ओव्हरमध्ये गोलंदाजी झाली आणि ऐनुलनं जे फिनिश केलं पहिल्या डावाला, त्याबद्दल काय म्हणशील? ऐनुलची खेळी आम्हाला चांगली या मॅचमध्ये आली आणि अक्षय आणि तेजसनी कमबॅक करून दिलं. आज नक्कीच आम्ही फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि एक पण टुर्नामेंट अजूनपर्यंत जवळजवळ 25-30 टुर्नामेंट खेळू, एक पण टुर्नामेंट फायनलला पोहोचलेलं नाही. ही सीझन पूर्ण बॅड पॅच झालेली आहे. नक्की कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील इथे आपल्याला. टॉस ला पहिल्यांदा बॅटिंग आली आहे. किती धावापर्यंत पोहोचायचं? 45-50 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपल्याला. मॅच सुरू आहे त्यामुळे जातोय समालोचन कक्षात. तिथे हॅलो, प्रमोदजी शेडगे आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव. दरम्यान टॉस आपण पाहतात, दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. पहिला सामना आपल्या भेटीला येईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय श्रीराम गौरापूर हा संघ 2 हात करणार आहे. अबीर 11 आरपी लायन्स वाडा. ऑन साईडला पायावरचा बॉल अगदी फ्लिक केलंय. चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता एका धावेने आणि दुसऱ्या धावेने काहीच इफेक्ट पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला. मात्र जर इथे पराभूत करायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकारांचाच पाडा बोलायचा होता. परंतु अजून सध्या जर आपण पाहिलं तर 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी 43. यावेळेला अशा स्ट्रोकची गरज आहे, अशा फटक्यांची गरज असेल. सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर इन टू द स्टँड. जिल्हा प्रमुख षटकार 6. ग्रेट टायमिंग. चांगला फटका होता. ज्या षटकार होती तो षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49 धावा. 49 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केले या बॉलला. रुशाल थांबणार नाहीये. रुशाल म्हणतो इथे रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही आणि जबरदस्त यावेळेला षटकार येत असताना पाहायला मिळतोय. लगातार दुसरा षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. आता विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. या बॉलला लिफ्ट केलं होतं अर्षद मेमन. होंडोच्या अगदी 2 पायांच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल झाला. बॅकअप चांगला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझनला 1+1 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 धावा. सामना अजून सुद्धा आपण पाहू शकतायत झुकू शकतो. 50-50% चान्सेस निर्माण झालेत. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट शफल झालेत आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ज्या पद्धतीने हे षटक हाताळलं गेलं, एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपण पाहतायत रोशन या गोलंदाजाची. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 63. या धावसंख्येवर 23 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 6 बॉल
6 बॉलमध्ये 23. काय बॅटिंग सुरू आहे. एका साईडला रुशाल आणि एका साईडला रोहित. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईलमध्ये रोहितने हा स्ट्रोक खेळला होता. आता 6 बॉल 23 रन. स्वतः अर्षद मेमन उर्फ होंडो येत आहेत. एक्सपिरियन्स आहे, क्रिकेटचं ज्ञान. त्यानंतर आपण पाहिलं तर त्याचं बॅटिंग स्विंग जो आहे ना, तो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अफलातून टॉप क्लास. आणि 500 रुपयांचं कॅश प्राईज संदीपदादा पाटील SP साहेब यांच्या माध्यमातून सचिनजी पष्टे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. आणि हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून हे टी शर्ट प्रेक्षक मालामाल झालेत. सहा बॉल 23 रन. अर्षद मेमन उर्फ होंडो एक मोठं नाव, प्राईड ऑफ वाडा. पूर्ण महाराष्ट्राला अभिमान असेल, हेवास वाटत असेल की ज्या पद्धतीने मात्र प्रत्येक तरुणांच्या गळ्यातला ताईत म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, क्रिकेटच्या बरोबर तुमचं नेचर, तुमचा स्वभाव हा मात्र खूप मायने राखतो. क्रिकेट खेळत असताना डाऊन दी अर्थ राहा. 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच मिळाले म्हणून हवेत उडू नका. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुट पंच केलाय. काय फटका खेळलाय. ट्रेस अ बुलेट शॉट. 4 रन. रुशालच्या बॅटमधून चौकार. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 19. हार न मांडणाऱ्यांपैकी एक श्री छत्रपती गोरे टीम. आणि त्यामध्ये रुशाल आणि रोहितने तर थैमान घातलंय आणि दोन्ही फलंदाजांच्या नावाचं वादळ घोंगावलंय. अस्तित्वाची लढाई. डबल ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले गेले. खूप चांगला फटका तर आहे. ऑन द राईज खेळत असताना खराब फिल्डिंग. दबाव दबाव आणि दबाव. चुकीला माफी नाही. मोमेंट शिफ्ट झाले. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता. 4 बॉल 15 रन. सामना होता कुठे, आला कुठे. गेल्याच वीक मध्ये 107 धावा सुद्धा पूर्ण केल्या होत्या नवसाई टीमने, भाविश पाटील यांच्या संघाने. साक्रीच्या मैदानात आई एकविरा चषक साक्रीच्या 6 षटकांमध्ये 102 धावा पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या टीमने सुद्धा, ते सुद्धा साक्रीच्या मैदानामध्ये सफाळी टीमला, किरण गुरुद्वांच्या टीमला पराभूत केलं होतं. मनोज पाटील मन्या विठ्ठलवाडीच्या टीमने. हा रेकॉर्ड आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर. स्टँड अँड डिलिव्हर. रुशाल फक्त नाव घुमत असताना पाहायला मिळतोय. आता बॉल आहे 3 बॉल मध्ये विजयासाठी 9 रनची आवश्यकता. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची स्तुती केली जाते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर रुशालने जी बॅटिंग केली ना ती अफलातून पाहायला मिळते. 3 बॉल 9. व्हॉट अ मॅच. साईराज कुडूस की श्री छत्रपती गोरे. यावेळेला फुलटॉस बॉल होता. चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला खेळून काढलाय. पुन्हा एकदा चौकार. डोक्यावर हात देत आहेत अर्षद मेमन होंडो. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 2 बॉल 5. आपण पाहिलं असेल प्रत्येक खेळाडूने मात्र अर्षद होंडोचा आदर्श घ्यावा. जरी निखिलला षटकार चौकार आले ना, त्याने एक सुद्धा उद्गार काढला नाही किंवा तोंडातून शब्द सुद्धा निघाले नाही. काय गोलंदाजी केलेस तू असं म्हणाला नाही. यावेळेला जर आपण पाहिलं तर 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटतील का फेकेपर्यंत स्वतः रोहित कॉन्फिडन्स आहेत. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल 4 रन. 1 बॉल 4. रुशालने स्ट्राईक घेतली का नाही हा मोठा आता मात्र प्रेक्षकांना प्रश्न पडला असावा थोड्या वेळापुरता, परंतु जर चौकार आला तर रुशालने मात्र आत्मविश्वास रोहितला दाखवलाय असं प्रेक्षक वर्ग म्हणतील. यावेळेला आपण पाहिलं तर सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय, मात्र फार वेगाने बॉल येतोय. 1 रन मिळेल. रुशालने स्ट्राईक घ्यायला हवी होती हे मात्र आता सगळी जण म्हणत असतील, परंतु रुशालने स्ट्राईक घेतली नाही. रोहितवर विश्वास दाखवला. विकेट सॅक्रिफाईस करायला हवी होती, परंतु रुशाल आता फक्त पश्चाताप आणि फक्त पश्चाताप सोसेल. म्हणून मी म्हटलं की जिंकणाऱ्यांपेक्षा कधी कधी हारणाऱ्यांची स्तुती का केली जाते. चर्चा आणि फक्त चर्चा रुशालच्या बॅटिंगची. कॉंग्रॅच्युलेशन.
अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर अर्षद मेमन होंडोने अतिशय चांगली बॅटिंग केली आणि ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.